मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन इथं आडत दुकानातून 13,50,000 रुपयांची रोख रक्कम लंपास झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। लासूर स्टेशन येथील आडत दुकानदार दीपचंद सूरजमल परसोडाकार देवासेठ यांनी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथील बँकेतून 10 लाख रुपये काढले होते। त्याचबरोबर दुकानात असलेली 3,50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 13,50,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलंय। व्यापाऱ्यांनी सांगितलंय की कृषीतून बाजार समितीमध्ये या मोठी बाजारपेठ असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीयेत। कुठल्याही प्रकारचं मार्केट कमिटीमध्ये हळद दुकानदारांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत तपास सुरू केलाय। आरोपीचा शोध लागला असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी दिली आहे। दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशन इथं घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली असून आरोपींचा शोध वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। तपासादरम्यान पोलीस हवालदार लोंढे, श्वान हस्तक आणि पोलीस करळकर यांची उपस्थिती होती। तपासासाठी पोलीस श्वान स्वीटी याचा वापर करण्यात आला। श्वान पथकाच्या मदतीनं घटनास्थळ परिसरात सखोल शोध घेण्यात आला असून तपासाला वेग देण्यात आला आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे लासूर स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जे लासूर स्टेशन बाजारपेठ आहे ते सर्वात मोठी बाजारपेठ मानले जाणार आहे। आज दुपारी भरा दिवसात या बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे आडत दुकान आहे या दुकानामधून 13.5 लाख रुपये लंपास झालेले आहे। परंतु या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मोठा आवारा आहे या ठिकाणी किती सीसी कॅमेरे आहे आणि किती नाही आहे त्याबद्दल आणि किती चालू आहे कुठलाही सांगा। बाजार समितीमध्ये गेट एंट्रीमध्ये 3 CCTV कॅमेरे आहेत आपले व 2 वॉचमॅन आहेत आणि ते फिरत असतात दिवसभर। जर फिरत असेल एवढी मोठी घटना दुपारी होत आहे, तुमच्या सुरक्षाकडे लक्ष नाही आहे किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये सहभाग आहे असा आरोप केला जात आहे तुमच्यावर। तसं आता इथं बाजार समिती मोठी असल्यामुळे ये जा आवक सध्या सीझन चालू आहे, तुरीचा सीझन फार मोठ्या प्रमाणात आहे। लोक खूप येतात जातात। गेट एंट्रीमध्ये शेतकऱ्यांचे नाव गाडी नंबर वगैरे घेतला जातो। बाकीचं सीसी कॅमेरे का पूर्ण आवारामध्ये का नाही लावण्यात आलेले आहेत त्याचा प्रस्ताव चालू आहे। काय नाव तुमचं? मी सचिव संतोष सकाराम पवार। तुमच्या दुकानातून चोरी झाली। जेव्हा तुमच्या पाठीमागून तुमचा पाठलाग करत होते ते किती पैसे आणले होते आणि किती वाजता कशी घटना घडली सविस्तर माहिती द्या तुम्ही। बँकेतून साधारणतः 1:30 ते 2 वाजता आलो। आणल्यानंतर पैसे लॉकरमध्ये ठेवले। त्याच्यानंतर बाहेर आलो। मध्ये जाऊन बघता मध्ये ड्रायव्हर सुटलेलं होतं। एकूण किती रक्कम होती? ते 13.5 लाख रुपये। बँकेतून किती आणले होते? 10 लाख रुपये। इथं बाकीचे पैसे होते का? बाकीचे पैसे कालची शिल्लक वाचलेले होते। हां, स्टेट बँकेतून आणलेले होते। काय नाव काका? प्रदीप सूरजमल लोहाडे। घटना किती वाजता घडलेली आहे? 2:30 वाजता। 2:30 वाजता। 2:30 वाजता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जे मोठी बाजारपेठ आहे ते म्हणजे लासूर स्टेशन येथे आज 2च्या दरम्यानमध्ये अज्ञात व्यक्तींनी एका व्यापारीचे 13,50,000 रुपयाचे चोरून नेल्याची अशी घटना या बाजार समितीमध्ये घडल्यानंतरच पोलिसांनी काहीच वेळेस लवकर येऊन परंतु
त्या ठिकाणी आरोपी पसरले होते. आज आमच्याबरोबर आहे स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब. त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय म्हणणं आहे आज जे या घटना घडलेली आहे आणि आपण या घटना माहिती मिळताच या ठिकाणी आलेले आहे आणि कुठपर्यंत कसं आहे ते सांगा सर. आज लासूर स्टेशन बाजार समिती या ठिकाणी एक आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठी 10 लाख रुपये SBI बँकेतून काढत असताना 2 परराज्यातील आरोपितांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या आडत दुकानापर्यंत आले. ज्यावेळेस व्यापारी हे पैसे त्यांच्या ड्रायव्हरमध्ये ठेवले आणि शेतकऱ्यांबरोबर त्यांचे काय माल आहे त्या मालावर नाव नंबर लिहित असताना ते त्याच्यामध्ये दंग झाल्याचे पाहून आरोपितांनी संधीचा फायदा घेऊन त्यांनी ज्या ड्रायव्हरमध्ये पैसे ठेवलेले ते ड्रायव्हर उघडून त्याच्यातून ते पैसे काढून घेतलेले आहेत. दुर्दैव असं होतं की त्यांच्या लवकर लक्षात आलं नाही. ते कामाच्या व्यापात असल्यामुळं थोडासा त्यांच्या उशिरा लक्षात आलं. तोपर्यंत आरोपी पुढून निघून गेले. जसं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी पोलिसांना खबर दिली. आम्ही ताबडतोब येऊन ज्या ठिकाणून त्यांनी रक्कम काढली तिथून रक्कम जाईपर्यंत पूर्ण CCTV ट्रॅक चेक केला असता आम्हाला आरोपितांचे फोटो त्यांचे व्हिडिओ क्लिप वगैरे सर्व प्राप्त झालेले आहेत. त्याच्यावरून आम्ही आरोपितांची ओळख पण पटवलेली आहे, खात्री पण केलेली आहे. लवकरच आम्ही आरोपितांना ताब्यात घेऊन जी चोरीस गेलेली रक्कम आहे ती रक्कम परत मिळवून देऊ. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी फार मोलाचं मार्गदर्शन त्यावेळेस केलं. माननीय अन्नपूर्णा सिंग मॅडम तसेच DSP पालवे साहेब यांनी जागेवर भेट दिली. त्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामुळे लवकरात लवकर तपास होईल एवढं मी पोलीस खात्याच्या वतीने सांगतो.